पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची कारवाई केली जात आहे। दरम्यान शॉर्ट टर्म व्हिसावर भारतात नातेवाईकांना भेटण्यासाठी आले असताना पाकिस्तानी नागरिक येथे स्थायिक झाले होते। ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातून अशा 17 पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्यात आले आहे, तर कल्याण डोंबिवलीमधून 6 बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। उल्हासनगर हे फाळणीनंतर भारतात आलेले सिंधी बांधवांसाठी वसवण्यात आलेले शहर आहे, तर इथल्या सिंधी नागरिकांचे अनेक नातेवाईक हे आजही पाकिस्तानमध्ये आहेत, तर काही पाकिस्तानी नागरिक आजही लॉंग टर्म व्हिसावर उल्हासनगरमध्ये वास्तव्याला असून ते व्यापार उद्योगधंदा करत आहेत। येथे वास्तव्यास असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी शॉर्ट टर्म व्हिसा घेऊन उल्हासनगरमध्ये वास्तव्यास राहत आहेत। पहलगाम येथे मागील आठवड्यात झालेल्या हल्ल्यानंतर शॉर्ट टर्म व्हिसावर भारतात वास्तव्याला असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते। त्यानुसार अशा पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे। दरम्यान भारत भेटीसाठी आलेल्या 17 पाकिस्तानी नागरिकांना उल्हासनगरमधून पुन्हा एकदा पाकिस्तानात पाठवण्यात आले असल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, उल्हासनगर। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।